हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा 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 श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी नाथ नारायण वासुदेवा श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा गोपाल कृष्ण भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की संत एकनाथ महाराज की हर 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 संत कथा कथेचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे। या जड जीवावर संतांनी कितीतरी अगणित अनंत अशा प्रकारचे या जीवावर संतांनी केलेलं आहे। त्यामुळे तुकोबराय म्हणतात काय सांगो आता संतांचे उपकार मज निरंतर जागवेते काय काय
हे थोडा कडक करा, कडक येत असतात नव्हे नव्हे त्यांना देव पाठवित असतात संतांना. आपल्यासारखं नाही जा त्या ठिकाणी घेतला जन्म की, पण संत या ठिकाणी येत असतात. कशासाठी येतात आणि कुठून येतात? आम्ही कुठून येतात? वैकुंठातून येतात. आम्ही वैकुंठवासी आलयाचे कारणासी बोलिले जय ऋषी सात बावे वरताया जाडू संतांचे मार्ग आडराणी भरले जग उच्चेष्टाचा वाग शेष उरला तो सेवो येते उपकारासाठी आले गरजा वैकुंठे. या ठिकाणी उपकार करण्यासाठी संत या मृत्यू लोकांच्या ठिकाणी येत असतात. अखंड अशा प्रकारचे या जीवावर उपकार संतांचे आहेत. कसे? कारण आडराणी भरले जग उच्चिष्टाचा भाग शेष उरला तो शेव. जे आडरानानं जे जग भटकाय लागलेलं आहे त्या जगाला, त्या मानवाला, त्या माणसाला सन्मार्गाला लावण्यासाठी संत या मृत्यू लोकाच्या ठिकाणी येत असतात. त्यामुळं मला सुचलं की यावर्षी संत कथा करावी, कारण मी संत कथा पहिल्यांदाच करू लागलेलो आहे. पण संतांनी या देहावर उपकार केलेत. काय द्यावे त्याशी व्हावे उतराई आणि ठेविता हा पायी जीव थोडा. जीव सुद्धा थोडा आहे. त्यासाठी आपण त्यांचं उतराई होण्यासाठी त्यांचं नामस्मरण करावं हा विषय डोक्यात आल्यामुळं. कारण आपण काय करणार आहोत?
आता ज्येष्ठ संत म्हणलं सगळ्यात जास्त पाटील साहेब श्री संत ज्ञानेश्वर माऊली आहेत. माऊली हे सगळ्यात 12व्या शतकातले माऊली. माऊलीनं या जीवावर काय उपकार केलेत. एवढा उपकार केलेला आहे पण ज्या माणसाच्या लक्षातच येत नाही. 22 वर्षाची माऊली झाली. किती वर्षाची? 22 वर्षाची माऊली. कारण त्या माऊलीनं या जीवाला ज्ञानामृत पाजलेला आहे. म्हणून त्या 22 वर्षाचा मुलगा असून माऊली झाला. माऊलीचा अर्थ होतो आई झाली. जगताची माऊली आई झाली. उगाच आई म्हणत नाही, कोणीच कुणाला संत म्हणत नाही, कोणीच कुणाला महाराज म्हणत नाही. त्यांनी काहीतरी त्या दिशेनं आपली पावलं उचललेली असतात म्हणून म्हणतात. संत म्हणतात पण संत म्हणवून घेण्यासाठी आपण त्याप्रमाणे वागलं पाहिजे. आबा गादीवर उभा राहतात महाराज लोक, आईला गातात, वडिलाला गातात आणि नुसतं गातातच बरत का. कृतीत काहीच नाही. कृती शून्य माणसं आहेत. त्याला आजच्या काळामध्ये कृतज्ञ म्हणूया आपण. संत हे कृतज्ञ आहेत. आणि तुम्ही आपण माणसं कृतज्ञ आहोत का? ज्यांनी आपल्यावर अनंताच्या प्रकारचे उपकार केलेले आहेत त्या उपकाराची फेड आपण अपकारानं करतो. एक दृष्टांत आठवला म्हणून सांगतो. केले उपकार सांगू मी काय, केले उपकार सांगू काय, बापानं करी ऐशी माया, बापानं करी ऐशी माया, कारण ज्ञानराज माऊली यांचा जो जन्म आहे, ज्ञानेश्वर माऊलीचा जन्म इसवी सन 1275 साली त्यांचा जन्म झालेला आहे. ज्ञानराज माऊली यांनी अशी जगासाठी भगवद्गीता ही संस्कृत मध्ये होती. भगवद्गीता
ही संस्कृत भाषेमध्ये होती. जनसामान्यांना, सर्वसामान्य माणसांना ती गीता वाचता येत नव्हती. समजण्याचा तर प्रश्न पालीकडत राहिला. म्हणून ज्ञानराज माऊली यांनी सुरुवातीला गीता जी आहे, गीता ही प्राकृत मध्ये केली आणि ती गीता प्राकृत मध्ये करून तिला ज्ञानेश्वरी हे नाव दिलं. त्यालाच आपण भावार्थ दीपिका असं म्हणतो. आणि ते भावार्थ दीपिका ही त्यांनी ज्ञानराज माऊली यांनी, कारण माऊलीचं ज्ञान म्हणजे असं आहे. ज्ञानराज माऊली म्हणतात ते ज्ञान पैगा भरवे जरी मनी आथी आणावे आणि संताया भजावे सर्वस्वेशी. त्या संतांना ज्ञान मिळवलेले अगोदर त्यांनी ती जी ज्ञानेश्वरी तयार केली, त्या ज्ञानेश्वर महाराजांना त्यांच्या मुळापासूनच दुःख सहन करावं लागलेलं आहे. इतकं दुःख सहन करावं लागलेलं आहे, त्या दुःखाचा पारावार करता येत नाही. का करावा लागला? कारण आता त्यांच्या लहान एकदम याच्याकडे जात नाही, आजोबाकडं. विठ्ठल पंता इथूनच आपण सुरुवात करूयात. विठ्ठल पंत असणारे त्यांच्या लहानपणी त्यांचं शिक्षण झालं. शिक्षण झाल्यानंतर तपश्चर्या करण्यासाठी तीर्थाटन अगोदर केलं. तीर्थाटन सर्व तीर्थ पाहिले. सर्व तीर्थ पाहून आल्यानंतर आई वडिलांना वाटलं आता आपला मुलगा चांगला झालाय, म्हणून त्यांनी काय केलं, त्यांचं लग्न उरकून घेतलं. लग्न उरकून घेतल्यानंतर तीर्थाटन केलं. तीर्थाटन केल्यावर डोक्यात बसलं, अरे आपण केले ते लय बेकार केले, आपण लग्न करायला नाही पाहिजे होतं, आपण उगीच लग्न केलं. मग थोडक्यात तिरस्कार वाटू लागला. म्हणून ज्ञानराज म्हणजे विठ्ठल पंतांनी बायकोला हमेशाच म्हणायचं, होय घेऊ काय मग मी संन्यास, संन्यास घेऊ. ते 12व्या शतकातले विठ्ठल पंत होते. आता तर विठ्ठल नाव ऐकायलाच मिळणार नाही. मिळतंय का बघा? नाही मिळणार. आणि एखादा जर म्हणला तसं तर ती म्हणती, होय रे तुला लय संन्यास घ्या वाटायला लागलाय का? होय वो नाही, होय रे लय संन्यास घ्या वाटायला, कर्ण मग तुझं काळ, तुझं काळ कर मग. पण ते 12व्या शतकातले विठ्ठल पंत होते. त्यांची पत्नी रुक्मिणी माता होत्या. पण एके दिवशी बोलत बोलत
तुम्ही लईच उठलं की म्हणायला लागलात मी संन्यास घेऊ का, संन्यास घेऊ का, संन्यास. जा बरं मग, तुम्हाला कुठं जायचंय तिथं जा, कुठं जायचंय तिथं. आव कशाच उठलं उपरनं टाकलं खांद्यावर गेलं ना. गुरुकडे गेलं, विद्या त्यांना विचारलं गुरुला, पण त्यांनी खरं नाही ना सांगितलं. माझं लग्न वगैरे झालंय वगैरे असं काहीच सांगितलं नाही. पण कसं असतंय, काही गोष्टीनं काही दिवसानं का व्हायना पण चोरी केलेली उघडी पडत असते. तसं उघडं पडल्यानंतर गुरुला राग आला थोडा, पण विलाद नव्हता. विठ्ठल तू आता काय कर, तू जा घरी, संसार पूर्ण कर, आणि संसार झाल्यानंतर 4थ्या आश्रमाला संन्यास घे असं सांगितलं. माणसं असं विचारच करीत नाहीत, कारण वयाच्या 25 पर्यंत माणसानं ब्रह्मचारी आश्रम स्वीकारला पाहिजे आणि ज्ञान पण मिळवलं पाहिजे. ज्ञान मिळवलं तो त्या कालावधीतला, कारण प्रत्येक माणसानं माणसामध्ये किती फरक आहेत बघा ना. ज्यानं कणाकणानं ज्ञान मिळवलं तो खुर्चीवर बसला, ज्यानं ज्ञान मिळवलं नाही. पानेकर बाबांनी केलती ह्यांची फजिती. स्टेजवर बोलून घेतलं आपल्या चोपदार महाराजाला, म्हणले चोपदार बाबा किती शिकला? ते म्हणले 9वी, आणि 10वीला नाही जमलं. म्हणले मुदल पाण्यात घातलं. पुन्हा विचारलं तुम्हाला मुलं किती? ते म्हणले 2 आहेत. काय करतेत? शेतीच करतेत. आणखीन बुडवलं म्हणले तुम्ही त्या पोराईची माती केली म्हणले. का? त्यांनी उदाहरण का दिलं? कारण ते आपले नकाते साहेब SP झालेले आहेत. म्हणले त्यांनी अभ्यास केला, त्यांनी ज्ञान मिळवलं, आणि त्या ज्ञानावर माणसाची व्यवस्था अवलंबून असते. माणसाची व्यवस्था त्याच्या अवस्थेवर अवलंबून असते. कारण त्याची व्यवस्था पब्लिक करते, पण त्याच्या अवस्थेवर करते. म्हणून मनुष्याला जर आपलं जीवन व्यवस्थित व्हावं वाटत असेल तर आपली अवस्था बदलली पाहिजे. आपण वयाच्या 25 पर्यंत त्याचं मोजमापच करायचं नाही. आपण ज्ञान किती मिळू लागलो ते. आपण जेवढे जास्तीत जास्त वाचाल तरच आपण वाचाल. आपण वाचलं तरच वाचाल. आपण नाही वाचलं तर जित्ता असून मेल्यासारखे लक्षात ठेवा. म्हणून आपण वाचलं पाहिजे, जास्तीत जास्त ज्ञान मिळवलं पाहिजे. आणि ज्यांनी ज्ञान मिळवलं ना ते खुर्चीवर बसले आरामशीर जीवन जगतात. ज्यांनी ज्ञान मिळवलं नाही ते वेड्यासारखं फटकत फिरतात. त्यांचं काही खरं नाही.
त्याला पामर जीव म्हणायचं, पामर. म्हणून त्या जीवानं या ज्ञानराज माऊली यांनी विठ्ठलपंताला त्यांच्या गुरूंनी परत पाठवलं. संसार पूर्ण करून या. संसार केव्हा पूर्ण होतो? माड्यावर माड्या दोन बांधल्यावर, लई मोठा पैसा बँकेत असल्यावर नाही. आपल्याला पुत्र संतान प्राप्त झाल्याशिवाय संसार पूर्ण होत नाही. म्हणून त्या ज्ञानराज याला विठ्ठलपंतांना अगदी ज्ञान मिळविलं, म्हणजे परत आले, संसार केला. पहिला मुलगा निवृत्तीनाथ, दुसरा मुलगा ज्ञानेश्वर, तिसरा मुलगा सोपान आणि लहान छोटूशी मुक्ताबाई. या 4 अपत्यांना त्यांनी जन्म दिला आणि ते अपत्य असणारे वाढू लागले. पण त्या आळंदी नगरीमध्ये राहायचे. तिथल्या पलीकडून जा, पराव तिकडून जा, तिकडून जा तुम्ही. जिथं राहायचे तिथं त्यांचा त्या ठिकाणची ब्राह्मण वृंद त्यांचा द्वेष करू लागले. आजही जगामध्ये आहे किंवा द्वेष. जर एखाद्या मुलीनं एखाद्या मुलानं आंतरजातीय विवाह जर केला तर त्यांना आपण 4 माणसामध्ये नाव ठेवतो की, पण ती नाव समाज नाव ठेवतो. पण आता हे कलियुग आहे, इथं कुणी कोणाचं ऐकायचा काही संबंध नाही. पण त्या काळात मोठ्या माणसाचं हे ते सर्वजण ऐकायचे. मान सन्मान. पोराला जर एखाद्या मोठ्या माणसानं काम सांगितलं तर ते आवडीनं काम करायचं पहिलं पोरग. आता तसं होतंय का? कान्याराळी टाकून सरळ निघून जात. पण कधीही लक्षात ठेवायचं, ज्याने मोठ्या माणसाचा मान राखला, सन्मान राखला आणि त्या सन्मानामुळं त्याचं जे आहे जीवनमान बदलतं. लक्षात ठेवा. का? मोठ्या माणसाच्या आशीर्वादामुळं त्याचं जीवनमान बदललं जातं. एक घरेलू उदाहरण द्यायचं म्हणलं तर, आम्ही 3 जण चुलत भाऊ एका, म्हणजे आमचे आजोबा होते. आणि आम्ही काय करायचं, 3 जणांनी त्यांनी काय करायचं, त्यांना एक सवय होती. आमच्या आजोबाला पाय तोडवून घ्यायची सवय होती. त्यांनी म्हणायचं, पोरा हो या बरं माझे पाय दाबा. मग एक जणानं काय करायचं, चकलीच हाणायची. आणि 2 जणांनी आम्ही काय करायचं, एकूणमेकाच्या ह्याला धरायचं असं, एकूणमेकाच्या हाताला. आणि ते जे पाय दाबाला लावायचं का नाही, ते बंद करा कावा म्हणतच नव्हते. ते तसेच झोपी जायचे. आणि ते झोपी गेल्यावर मात्र मग आम्ही आमचं जायचं. पण एक जण जे चकली हानीत होता ना, जे आम्ही पाय चोपले ना म्हाताऱ्याचे, आम्ही दोघंही नोकरी लागलो. आणि त्याची मात्र गरिबीच आहे. का? थोरा मोठ्याचे आशीर्वाद जर आपल्या पाठीशी असतील तर ती आपली शिदोरी आहे. मोठ्याचा मान सन्मान राखणं ही आपली खरी शिदोरी आहे. म्हणून ती शिदोरी आपण
आपल्या पाठीशी घेऊन आशीर्वाद मिळवत असतो, तसं ज्ञानराज माऊली असणे विठ्ठल पंतांनी लहान मुलांना जन्म दिला आणि इतकं सहन केलं, एवढं सहन केलं की पण एक दिवस असा आला की त्यांना हे जगत सोडून जावं लागलं. दोघं नवरा बायकोनी निवृत्तीनाथांना बोलावून घेतलं. बाजूला सगळी लेकरं झोपलेली होती. ती झोपलेली लेकरं पाहून त्या निवृत्तीनाथाला विठ्ठल पंतांनी बोलावून घेतलं. नाथा, आम्ही आता जायला निघालो रे. माझ्या ज्ञानराजाला सांभाळ, सोपानाला सांभाळ. मुक्ताई एकदम छोटी आहे रे. पण त्यांचा आई आणि बाप हे तूच आहेस. आता आम्ही काय करतो, आम्ही जातो, आम्हाला हे सहन होत नाही. काल द्विजवंदानी आम्हाला वृंदांनी सांगितलेलं आहे की तुम्हाला काहीही अधिकार या आळंदीमध्ये राहण्याचा अधिकार नाहीये. अभिवचन देऊन आलेलो आहोत, आम्हाला जाणेच आहे, आम्ही गेलंच पाहिजे. म्हणून निवृत्तीनाथाला सांगितलं. आणि रात्रीच्या वेळेला इंद्रायणीमध्ये देव जाऊन त्यांचा जो हा मृत्यू लोकातला जो देह आहे तो देह त्यांनी त्या ठिकाणी समर्पित केलेला आहे. सर्व भावंडाची जिम्मेदारी निवृत्तीनाथावर आलेली आहे. त्यांनी ज्या वेळेला सकाळी उठल्यानंतर ज्ञानराज माऊली अगोदर उठले. दादा, बाबा कुठे गेले आपले? दादा, आई पण दिसत नाही. त्यावेळेला निवृत्तीनाथाला या या त्यावेळेला निवृत्तीनाथाला या पुढे या. हुंदका अगदी अनावर झालेला आहे आणि हुंदका अनावर झाल्यावर रडू लागलेला आहे. निवृत्तीनाथ डोळ्यातून अश्रू आल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं माऊलीच्या की आपले आई वडील पिताश्री असणारे नक्की कुठेतरी गेले. म्हणून त्यावेळेला पण सोपाना उठला, तोही तोच विचारू लागला, मुक्ताई, आई आई करून इकडं इकडं तिकडं इकडं फिरत होती. फिरत असताना आई तिला दिसत नाही. ज्ञाना दादा, आपली आई कुठे गेली रे?
दादा मला सांग की त्यावेळेला अगदी निवृत्तीनाथांनाही आणि ज्ञानराज माऊली यांना सुद्धा अगदी अनावर झालेला आहे. ती अनावर झालेली कारण त्या ठिकाणची जी अवस्था आहे तर ती अवस्था पाहण्यासारखी नाहीये. म्हणून या ठिकाणी अगदी त्यांचं विव्हळून गेलेले आहेत. पण निवृत्तीनाथांनी त्यांचं सांत्वन करत 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 आपल्या पोटाशी धरत त्यांचा सांभाळ करत होते. त्या कुटुंबांना भिक्षा सुद्धा मिळू देत नव्हते. कारण जग ही असला आहे, जग फक्त सुखाचं या आणि दिल्या घेतल्याचं जग या. जग दिल्या घेतल्याचं जग आहे. कारण अहो कुटुंबातली माणसं सुद्धा जो वरी चळनगा तो वरी मनती माझा महानी मानिती लान थोर देह सुखाची कादा इंद्रिय मावळली आला बागुला जा. जग तसं आहे. पण निवृत्तीनाथांनी आपल्या पकाखाली आपल्या कुशीत घेऊन भावंडांना लहानाचं मोठं केलं. त्यांना अनेक प्रकारची मांडे खाऊ लागले, खावावीशी वाटले. तर ज्ञानराज माऊलींना ज्या वेळेला मुक्ताबाई म्हणली माझ्या दादाला ज्ञानदादाला मांडे खाऊ वाटलेत, मांडे करण्यासाठी खापर लागते, ते खापर सुद्धा आपणाला मिळू देत नाहीत. खापर सुद्धा त्या ब्रह्मवृंदानी आणलेलं खापर सुद्धा तिथं फोडून टाकलं. पण ज्ञानाची ताकद एवढी होती की ज्ञानराज माऊली यांनी आपला शरीरातला अग्नी पेटवला आणि त्यांच्या पाठीवर मांडे तयार करायला सांगितले. कारण संतांची ताकद अशी आहे, गाढवाचे घोडे आणि आम्ही करू दृष्टी. कारण त्यांच्यामध्ये ताकद तेवढी असते. अग्नी पेटवला आणि मांडे पाठीवर बांधले. त्याला ज्ञानराज माऊली म्हणतात. आणि त्या ज्ञानराज माऊली यांनी हा ज्ञानेश्वरी ग्रंथ तयार केला. आणि त्या माऊलींना, कारण ती माऊली जी आहे तुमची आमची माऊली नाही, ती जगाची माऊली आहे, ती योग्याची माऊली आहे.
जेणे निगमवल्ली प्रगट केली गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केली अध्यात्म विद्येचे दाविलेचे रूप चैतन्याचा दीप उजळीला 56 भाषेचा केलाशी गौरव भवार्णवी नाव उभारिली श्रवणाच्या विषय बैसावे येवणी आणि साम्राज्य भुवनी सुखे नांदी अध्यात्म विद्येचे दाविलेचे रूप आणि चैतन्याचा दीप उजळीला ज्ञानराज नामदेवराय म्हणतात नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञाने देवी आणि एक तरी ओवी अनुभवावी किमान एक तरी आवा ओवी या जन्मात येऊन त्या ओवीचा अनुभव घ्यावा कारण ज्ञानराज माऊली यांनी सुरुवात कशी केली बघा त्यांच्या गुरूंना चरण त्यांचे गुरु म्हणजे निवृत्तीनाथ आपले मोठे भाऊ त्यांचे गुरु त्या गुरुच्या चरणारविंदीच्या ठिकाणी नतमस्तक होऊन ते गुरु नतमस्तक झाल्यामुळं गुरु हे सर्वस्व त्या आपल्या शिष्याला दान करत असतात ज्ञान दान करत असतात म्हणून ती एक एक ओवी जीवनात येऊन किमान एक तरी ओवीचा अनुभव घ्यावा म्हणून ज्ञानराज माऊली यांनी त्या ओवीचा अनुभव घेण्यासाठी म्हणजे ज्ञान अगोदर ज्ञानेश्वरीने लिहिली त्यांनी भावार्थ दीपिका ओम नमो जयाद्या वेद प्रतिपाद्या जे जे स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुझी सकलार्थमती प्रकाशो मणे निवृत्ती दासो अवतारी जोजी कारण त्यांनी जे लिहिले ना सोन्यापेक्षा सुद्धा भारीतले ते सोनं काहीच नाही त्याच्यात ते ज्ञान जे आहे आणि हे जे ज्ञान आहे आपणासारख्याला त्या गुरुला आपलं हृदयाच्या ठिकाणी धरलं पाहिजे मद हृदयी सद्गुरु जेणे तारिलो हा संसार पुरू मनोडी
विशेषे अत्यादरू विवेकावरी जैसे डोळ्या अंजन भेटे ते वेळी दृष्टीस फाटा फुटे मग वास पाहिजे तेत प्रगटे महानिधी का चिंतामणी झालयाती सदा विजय व्रती मनोरथी तैसा मे पूर्ण काम निवृत्ती ज्ञान देऊ मने मनोनी जाणते नु गुरु भजिदे तेडे कृतकार्या होईजे जैसे मूळ सिंचणे सहजे शाखा पल्लव संतोषती का तीर्थे जिये त्रिभुवनी तिये गडते समुद्रावगाणी ना तरी अमृत रस स्वादनी रस सकळ तैसा पुढत पुढती तोची मिया विवंदिला श्री गुरुची मनोणे अभिलाषित मनोरुची पुरविता तो तरी अवधान एक वेळ देई दे मग सर्व सुखाचे पात्र होई दे हे प्रतिज्ञा उत्तर माझी उघड ऐका ना तरी बालक भोगडा बोली वाकुडा विचुका पावली ते चोज करोणी मावली रिजे जेवी बाळक बापाची ताटी गे ते बापा तेच जेवो लागे की संतोषोणी वेगी मुखची ओढवी आहो तानयाची लागे झटे मग अधिकची पाना फुटे रोषे प्रेम दुनवटे पर्यंताची का कमल कंदानी दरदोरे नांदणूक एकेची गरी परे परागोशे विजय ब्रह्मरे जवळीला चिकलूची उरे ना तरी निदैवाच्या परिवारी लोह्या रुतलिया सहस्त्रवरी वरी बैसोनी उपवासू करी दरिद्री जिये तैसा हृदयामध्ये मी रामो आस्था सुखाचा आरामो भ्रांताशी कामो विषयावरी मृगजळ देखोनी डोळा थुंकी दे अमृताचा गळा तोडीला परिसो बांधला गळा शुक्तिकाला तैसा अहम ममतेची लवड सवडी मातेन पवतीची बापुडी जन्म मरणाची दुथडी डहुळती ठेली अशा असंख्य 9025व्या ज्ञानराज माऊली यांनी यावत जीवासाठी तयार करून ठेवलेले आहेत पण ते माणूस एक उघडून बघत नाही रोज उशाला ज्ञानेश्वरी ती ज्ञानेश्वरी ज्ञानराज माऊली यांनी आणि उघडून ठेवली त्यांचाही भावाचा छेद आहे ते छळ समाजाने केला टिंगल करायचे त्यांचे टिंगल तर त्यांनी शेवटी यांच्याकडे गेले ते पैठणला गेल्यानंतर तिथले ब्रह्मवृंद
कारण ही सगळीकडे बोंबाबोंब झालेली असते. चांगल्या गोष्टीची बोंबाबोंब होत नाही, पण वाईट गोष्टीची मात्र पट 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 वाऱ्या हाती माप चलत आहे. वाऱ्या हातानं माप चलत आहे. या ठिकाणी आपल्या कथेला भेट देण्यासाठी गावंधाऱ्याहून बडे साहेब पत्रकार आहेत मोठे, ते या ठिकाणी आलेले आहेत. त्यांनी आपल्या सप्ताहामध्ये दरवर्षी भेट देतात आणि दरवर्षी भेट देऊन शनी आपल्या या ठिकाणी ते येतात. पेपरमध्येही देतात, आपलं व्हॉट्सअप फेसबुक सगळीकडं आपल्या कथेची दवंडी म्हणूया आपण थोडक्यात ते देतात. त्यांना मी फेसबुकला पत्रिका पाठवली आणि ते या ठिकाणी आलेले आहेत. आबा मधून एक गमजा आणा, जा मालकी एक नारळ आणा आणि त्यांच्यासोबत त्यांचे एक स्नेही 2 गमजे आणा, तिथले 2 नारळ आणा. घ्या भजन. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय राम.
त्यांचं ब्रह्मवृंद जमा झालं आणि टिंगल करू लागले माऊलीची. माऊलीची टिंगल करायला लागले. काय म्हणले? ते आमच्या गावचा जो रेडा आहे ना, कोळ्याचा रेडा. माऊली म्हणले सगळे जीव सारखेच असतात. मग म्हणले ते पुढचा जो येणारा रेडा आहे ना, रेडा, मग त्या रेड्याला तुला वेद येतात म्हणा, मग त्या रेड्याला बी येते का वेद? असं म्हणल्यानंतर ते म्हणले हो का येणार नाही. मग तर आणखीन हसू लागले आणि हसत असताना टिंगल टवाळ्या करू लागले. ते रेड्याला मस्तकावर हात ठेवला. तो बोलून चालून, रेडा म्हणजे थोडा निर्बुद्ध प्राणी आहे. हात ठेवल्यावर माणसं जास्त हसायले. ते ब्रह्मवृंद जमा झालेलं हसू लागलं. आता म्हणे या नेण्याचा रेडा बोलणार आहे म्हणे. आता रेडा कस काय बोलू शकतो? पुन्हा मस्तकावर हात ठेवला. माऊलीनं आपल्या गुरुचं, निवृत्तीनाथाचं मस्त म्हणजे मूर्ती ध्यानात आणली आणि मूर्ती ध्यानात आणून पुन्हा मस्तकावर पुन्हा हात ठेवला. वेदाच्या श्रुती म्हणायला लगेच सुरू केल्या ह्यानी. कोणत्या वेदाच्या होत्या देवा? अथर्व वेदाच्या. लगेच श्रुती म्हणायला सुरुवात केलेली रेड्यानी. ते ब्रह्मवृंद खाडकन जाग झालं. अरे म्हणले आपल्या चुकलं असलं तर बघा म्हणले काही. रेड्याच्या मुखातून वेद बाहेर पडले, रुच्या बाहेर पडल्या वेदाच्या. म्हणून निळोबारायाने अभंग दिला. मैशी पुत्रामुखे बोलावणे श्रुती, चालविली भिंती बैसोनिया. ज्ञानराजाची किंमत, ज्ञानराजा हा ज्ञानराजाचा आहे. त्यांची बरोबरी तुम्ही आम्ही करू शकत नाही. फक्त त्यांनी लिहून ठेवलेलं ज्ञान, ज्ञानेश्वरी. लक्षात ठेवा, आजची 10 तारीख बुधवार दिवस. आपल्या आयुष्यात कधीच नाही, कुणाच्याच आयुष्यामध्ये हा दिवस पुन्हा. एकदा वेळ निघून गेली की सर्व काही संपलं. त्यामुळं आज आपल्याला माणसाचा जन्म मिळाला, ही एक आपल्याला मिळालेली संधी आहे. बरवी ही वेळ सापडली संधी, सहाय्य झाली बुद्धी त्याचे पायी. म्हणून आज आपल्याला हे दिवस पुन्हा पाहायला मिळेल नाही. म्हणून ते ज्ञान मिळवण्यासाठी, आणि ज्याला ज्ञान मिळवलेलं त्याला मान आहे, मान. ज्याच्याकडे ज्ञान आहे त्याला मान आहे. मगवात मी सांगून गेलो, त्या ज्याची जशी अवस्था तशीच त्याची पुढे व्यवस्था आहे. आणि माणसाची अवस्था ज्ञानाशिवाय बदलू शकत नाही. म्हणून लक्षात ठेवा, शेतात शेतमजूर काम करताना शेतमजुराला जास्तीत जास्त 300 ते 400 रुपये रोज आहे. आणि जे सरकारी नोकर काम करतो त्याला कमीत कमी 3000 4000 रुपये 5-5 हजारापर्यंत पगार आहे रोज. ही त्यांच्या बुद्धीची किंमत आहे. म्हणून आपली बुद्धी जी आहे, बुद्धी ही सन्मार्गाला लावली पाहिजे. आपली बुद्धी
आणि त्या बुद्धीतून आपल्या सर्व काही मिळवलं पाहिजे, ज्ञान मिळवलं पाहिजे. ज्ञानाशिवाय मान नाही. एक साधं उदाहरण घ्यायचं झालं तर वर्गामध्ये एक पोरग जर हुशार असेल तर सगळा वर्ग त्याच्याकडे कोणत्या नजरेने बघतो. अहो त्याची पिशवी घेऊन चलते, चप्पल सुद्धा त्याची घेऊन चलते. चप्पल तुटली तर आपल्या बगलात घेते का? त्याच्याकडे फक्त ज्ञान आहे, त्याची बुद्धी कौशल्य त्याचं चांगलं आहे. म्हणून तुम्हाला कुठं जायची गरज नाही. म्हणजे ज्ञानेश्वर माऊली असणारे हे म्हणजे साधी स्मृती नाही, साधी व्यक्ती नाही. नाथ महाराजांनी एक अभंग लिहिलेला आहे आणि ज्ञानराजाविषयीचा अभंग आहे. नाथ महाराज कोणत्या शतकातले देवा? 16व्या शतकातले. आणि 12व्या शतकातल्या ज्ञानेश्वराचं ज्ञान वाचून त्यांनी पाहिलं 16व्या शतकामध्ये. आणि त्या 16व्या शतकामधलं ज्ञान त्यांचं वर्णन माऊलीचं करतात. कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतला, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतला, कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतला, प्रगटला भूतला. कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतला, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. साधकाचा माय बाप दरोषणे हारे ताप, सर्वाभूती सुखरूप
ज्ञानोबा माझा ज्ञानेयाचा शिरोमणी वंद जो का पूज्यस्थानी चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा माझा ज्ञानोबा माझा चालवेले जड भिंती हारले चांगयाची क्रांती मोक्ष मार्गेचा सांगती ज्ञानोबा माझा ओ ज्ञानोबा माझा ब्रह्म साम्राज्य दीपिका वर्णिले गीतेची टीका विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा माझा गुरु सेवेला गिदान शरण एका जनार्दन नाथ महाराजाला 16व्या शतकामध्ये सुचलं माऊलींनी 12व्या शतकामध्ये काय काय ज्ञान लिहून ठेवले आणि त्यांनी अशी सुंदर अशा प्रकारची रचना त्यांनी केलेली आहे। ज्ञानराज माऊली यांनी 18 अध्याय ज्ञानेश्वरीचे तयार केले। आता सविस्तर सांगायला आपल्याला सवड नाहीये कारण आपली वेळ संपली। आपली वेळ सुरू करण्यात जास्त वेळ गेला, जास्त म्हणण्यापेक्षा 3:30च्या पुढे सुरू झाली आपली कथा। हो 3:30ला तर धरूया, त्याच्यामुळं या कथेला वेळ झालेला आहे। 18 ओव्या केल्या, 18 अध्याय केले कारण ते फक्त अध्याय, प्रत्येक अध्यायामध्ये त्याने कोणत्या अध्यायात काय लिहिलं ते फक्त चलत चलत सांगतो। पहिल्या अध्यायामध्ये अर्जुन विषाद योग त्यांनी केलेला आहे, लिहिलेला आहे, त्याच्यावर ओव्या लिहिलेल्या आहेत। दुसऱ्या अध्यायामध्ये सांख्य योग केलेला आहे। तिसऱ्या अध्यायामध्ये कर्मयोग, चौथ्या अध्यायामध्ये कर्म संन्यास योग, 8व्या अध्यायामध्ये अक्षर ब्रह्मयोग, 9व्या ह्याच्या अध्यायामध्ये राजविद्या राजगुह्य योग, 10व्या मध्ये विभूती योग, 11व्या मध्ये विश्वस्वरूप योग, दैवासुर स्पंदवी भाग योग आणि 17व्या मध्ये श्रद्धात्रय विभाग योग आणि मोक्ष संन्यास योग। म्हणून हे सांगितले। खरा जर विचार केला तर माऊली आपले गुरुच आहेत। गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधानाती जैसे। म्हणून ज्ञानराज माऊली यांनी हे
ग्रंथ लिहून ठेवला. त्या ग्रंथाचं प्रत्येक जणाने लय जरी नाही झाली तरी एक ववी दररोज वाचायला काही अडचण आहे का? होय आबा, जास्त नाही वाटत, किती बी गडबड असू द्या. आमच्या घोळवे साहेबाला ज्ञानेश्वरीचं महत्व कळायला लागलंय बघा आताशी. कारण शास्त्र आहे. आपली कधीतरी बुद्धी आपल्याला कधी प्राप्त होते? ज्या वेळेला आपलं भाग्य उदयाला येतं. भाग्याचे निभडसे उद्यमाचे विषय संपत्ती जाता पेशे खरं रिघे. पुण्य फळले बहुता देवचा भाग्य उद याचा टसा आधालो सन्मुख तो कैसा संत चरणी पावलो आज पिटले माझे कोडे. बहुता जन्माचे साकडे कोंदाटले पुढे परब्रह्म सावळे आलिंगन संताचे दिव्य झाले माझे काया मस्तक पायावरी त्यांच्या ठेविता. म्हणून पुण्य फळाला यावं लागतं. त्यावेळेला या मंडपामध्ये येण्याची सद्बुद्धी सुचते. नाहीतर पाप जर आपल्या नशिबात केलेला, आपण पाप केलेला असेल तर एका जनार्दनी भोग आणि भोगल्या विना न चुके चांग. भोगा भोगून सारावा लागतो. काळ सारावा चिंतणे एकांतवासी गंगा स्नाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या युक्त आहार विहार नेम इंद्रियाशी सार नसावी बासर निद्रा बहुबाशर. म्हणून माणसानं प्रत्येक गोष्टीवर विचार केला पाहिजे. सारा सारा सार विचार करा उठा उठी आणि नाम धरा कंठी विठोबाचे तयाच्या चिंतने निर्शेल संकट आणि तराल दुर्गट भव सिंधू. आबा हा देह पवित्र आहे, पण कधी पवित्र तो देह वाणी पुण्यवंत आणि चोवदे अच्युत सर्व काळ. तयाच्या चिंतने तरतील दोषी आणि चळतील राशी पातकांच्या. म्हणून पातकांच्या राशीच्या राशी आपण त्या वाल्या कोळे इतके तर पापी नाहीत ना. वाल्या कोळ्या वाल्मिक ऋषी, वाल्या कोळ्याचा वाल्मिक ऋषी झाला. आपण तेवढं काही पाप केलेलं नाही, हा अजिबात नाही. मग आपण किमान माणूस तरी व्हावं. माणूस झाल्याशिवाय ही सद्गती प्राप्त होत नाही. आणि ह्या मंडपामध्ये आपलं जर पाप असेल तर आडवं येते, ते तुम्हाला इकडे येऊ देत नाही. म्हणून आपल्याला पाप घालवायचं असेल तर नामस्मरण केलं पाहिजे. दिन रजनी हाची धंदा आणि गोविंदाचे पोवाडे. आणि संतांच्या सानिध्यात यावं लागतंय. ते पाप सोपं करण्यासाठी, फेडताना सोपं करण्यासाठी संतांच्या चरण रविंदाच्या ठिकाणी पाया पडावं लागतंय. काही लोकांना वाटतं हे थोतांड आहे. हे जे आहे ना, हे परमार्थाचा मंडप थोतांड आहे वाटतंय. थोतांड
नव्हे नव्हे ते इके गुरुजीत मुख्याध्यापक ह्याचे कोळपिंपरीचे ते मुख्याध्यापक होते आडसला. त्याला बैठकीला बोलवलं की अजिबात यायचं नाही. आणि ज्या वेळेला 2-3 कीर्तन ऐकले आणि कीर्तन काय चीज आहे ऐकल्यावर ते स्वतः आले आणि स्वतःने जाहीर केलं, बाबा मी हे कधी ऐकलं नव्हतं आणि मी आज ऐकलोय. मला काहीतरी वाटायला लागले, माझं काहीतरी फळाला आलंय म्हणून म्हणले मी सगळ्या गावाला म्हणजे सप्त्याची शेवटची पंगत करतो. का? त्याचं पुण्य उदयाला आलं. कारण या मंडपात आल्याशिवाय ते कळत नाही परमार्थ काय आहे. ते परमार्थ काय आहे? परमार्थ हे महाधन जोडी देवाचे चरण आणि व्हावया जतन हे उपाय लाभाचे. हे मोठं धन आहे. अहो महाराज हे शब्द जर ऐकला हृदयात साठविला, महाराज मुख्यमंत्री पंतप्रधान असला तरी राजच आहे नुसता, जे राज चालवतो. पण महाराज म्हणतात का या माऊलीच्या शब्दावर, तुकोबारायाच्या शब्दावर. अवे नवे नवे कोट रुपयाच्या गाड्या वापरायला लागले लोक फक्त त्यांच्या शब्दावर. म्हणून ते शब्द आपण हृदयाशी धरायचे आणि शब्द ते पाळायचे. आणि ती शब्द पाळल्यानंतर आपलं जिंकावा संसार येणे नावे तरी शूर. त्याला काय म्हणायचं? शूर म्हणायचं. शूर. आपलं कसं या सोडीला संसार आणि माया तयावरी फार. पण तुकोबाराय माऊली हे म्हणतच नाही, संसारी असावे. माऊली म्हणतात, नामदेवराय म्हणतात संसारी असावे, आसोणी नसावे आणि भजन करावे वेळोवेळा. भजन करायचे वेळोवेळा, अनेक वेळा भजन करायचं. आणि भजन करत असताना अहो दुसऱ्याची टीका तर करीत नाही ना माणूस, कमीत कमी टीका. कारण हे आपल्या घरचं अन्न खायचं, लोकांच्या उतरंडी मोजीत राहायचं. कोण्या देवानं सांगितलं लोकांचे उकंडे कशाला उकरायचे? आणा आरती आणा लावून. म्हणून संत सम्राट ज्ञानेश्वर माऊली यांची उगत्रट कमीत कमी 3-4 तास पाहिजे. 3 तास तर मोकळे आभाळ एका संताची कथा हे करायला. पण असो, त्यांनी जे आहे साहित्य अगदी भरपूर केलेलं आहे. पण त्याचा ज्ञानराज माऊली यांनी 22व्या वर्षी, त्यांच्या वयाच्या 22व्या वर्षी ते जन्मले 1275 मध्ये आणि 1296 ला गेले. तर त्यांनी, कारण त्यांना वाटलं आपण ज्या कामासाठी आलो होतो ते काम आपण पूर्ण केलेलं आहे, आता कशासाठी थांबायचे. म्हणून वयाच्या 22व्याच वर्षी त्यांनी समाधी घेतली आणि त्या समाधीचं आपण नुसतं दर्शन जरी घेतलं. बघा पाटील साहेब, माझं तर खरंच भाग्य उदयाला आलं. का? माझं घर झालं ना आळंदीत. आळंदीत घर झाल्यामुळं मी देवाचं नामस्मरण करू शकतो. माऊलीच्या मस्तकावर मी, समाधीवर माझं मस्तक ठेवू शकतो. म्हणून माऊलींनी संजीवन समाधी जी आहे
96 साली घेतलेली आहे आणि इसवी सन 12व्या साली त्यांनी त्या ठिकाणी घेतलेला आहे आणि त्यांचा जे काळ आहे त्यांनी त्या ठिकाणी संपविलेला आहे आणि फक्त त्यांनी लिहून ठेवलेलं साहित्याचा वापर करून आपण मोठं व्हावं, आपण ज्ञान मिळवावं, ही प्रसंगी हीच अपेक्षा व्यक्त करतो आणि माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. या ठिकाणी हे झाल्यानंतर आता 10 मिनिटांमध्ये आपली आरती होईल आणि 6 वाजेपर्यंत म्हणजे 6 वाजेपर्यंत आमचे कदम महाराज, मारुती महाराज कदम यांचं प्रवचन होणार आहे. ही आरती होईल अगोदर, आरती झाल्यानंतर आणि आरती झाली की चहा घ्यायचा, चहा झाला की प्रवचन अर्धा पाऊण तास 6 वाजेपर्यंत प्रवचन चालेल आणि प्रवचन संपलं. आज त्यांची वेळ थोडी मी घेऊ लागलो, पण ते कदम महाराज आम्ही सकाळचं कीर्तन मध्येच केले, पण मी म्हणलं हे स्टेज आज जर नाही हलविलं, काल पाऊस सुरू झाला होता म्हणून मग आम्हाला जवळजवळ 3:45 वाजले हे करायला, स्टेज करायला. कारण त्यांना उठवून लावलं मी 1:30 वाजता आणि 1:30 वाजता ते साहित्य घेऊन येऊन हे उभं करून पुन्हा या ठिकाणी आज आमचे मुंजा महाराजही उपस्थित राहिले, आमचे कदम बाबा. हे एक कदम नसले तरी एक कदम आहे. कदम कदम बढाएंगे, कदम कदम बढाएंगे. एक कदम आमच्या बरोबर आहे. सोन्यासारखं लेकरू इकडं मस्त सर्व गुण संपन्न म्हणायचं आमचे नांदुरे महाराज, राम नांदुरे, सर्व गुण संपन्न. इकडे हे बी वाजविता येते, इकडे तबला बी वाजविता येते, मृदंगही वाजविता येते आणि गाता पण येते. म्हणजे चारी कोपरे बरोबर. त्याच्यामुळं या माणसाच्या माझ्या गाठी पडलेल्या आहेत आणि मी खरंच त्या बाबतीत मी भाग्यवान आहे. म्हणून या ठिकाणी आता आरती होईल. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची गुरवे गुरवे प्रेम प्रभात सर्वांगी सुंदरवती सेदराची कंठी जोगे माल कंठी जोगे माल मुक्ता फळाची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्र माने स्वामी मात्र माने
नामदेव भावे वागती जय देव जय देव पांडुरंगा हरी पांडुरंगा रुक्माई वल्लभा राहीच्या वल्लभा भावे जुलकार देव जय हरती नाथ राजा महा कैवल्यतेचा सेविका मानो वेदिला माता हरतीनाथ राजा आपले ज्ञान जगे तानंती कोणी अवतार पांडुरंग नाव ठेवी ज्ञानी हरतीनाथ राजा महा कैवल्यतेचा सेविका साधू संत मानो वेदिला माता हरतीनाथ राजा राम जनार्दनी बाई मस्तक केले कैवल्यतेचा माणू वेदिला माता हरतीनाथ राजा स्वामी सद्गुरुरामा सच्चिदानंद मूर्ती बाई दाखव्या हरतीनाथ नंदाचा गाभा आरती भगवान देव रक्त जाणीले ते रावणी आली देव आरती भगवान आरती भगवान बाबा बचोनिया पाण्यावरी वाची ज्ञान चोरी नारायणादी कैवारी गाणे चंद्रारी आरती भगवान बाबा मूर्ती म्हणता तुझे शांतीची शोभा आरती भगवान गाली लोटांगण वंदित चरण